या प्रभागाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती चालू आहेत। भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये एकूण 1200 जणांनी अर्ज भरलेले आहेत उमेदवारीसाठी आणि त्यांच्या मुलाखती सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 5, दुपारी 3 ते संध्याकाळी 7, प्रभाग क्रमांक 6 ते प्रभाग क्रमांक 10, उद्या सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक 11 ते प्रभाग क्रमांक 15, त्यानंतर दुपारी 3 ते 7च्या वेळामध्ये प्रभाग क्रमांक 16 ते 20 आणि पुढचा 18 तारखेला प्रभाग क्रमांक 21 ते प्रभाग क्रमांक 26 सकाळी 9 ते 2 या वेळात सर्व मुलाखती ची प्रक्रिया पूर्ण होईल। इच्छुक उमेदवारांच्याकडून फॉर्म भरून घेताना त्यांची सगळी माहिती भरून घेतलेली आहे। पक्षाचं कार्य काय केलेलं आहे, आतापर्यंत त्यांनी प्रभागामध्ये त्यांचा प्रभाव कशा प्रकारचा आहे, ते सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या लोकांमध्ये परिचित आहेत किंवा नाहीत, त्याचबरोबर त्यांच्या कार्याचा आढावा घेतलेला आहे आणि निवडणूक जिंकण्याचे जे स्ट्रॅटेजी असतात, निवडणूक जिंकणं जे उमेदवारी नुसते भरणे म्हणजे निवडणुकीला उभं राहण्याचा अनुभव त्याला कसा आहे, तो कसा जिंकू शकतो आणि शेवटी इलेक्टिव्ह मेरिट हा क्रायटेरिया पार्टीच्या कार्यकर्ता असण्याबरोबरच लावलेला आहे। प्रभागामध्ये त्यांनी काय कार्य केलेलं आहे, सगळ्या लोकांमध्ये तो परिचित आहे का, अशा प्रकारचा क्रायटेरिया लावून त्याला उमेदवारी निश्चित करण्यात येईल। युती संदर्भात काय चर्चा झाली का? कारण काल पालकमंत्री आणि युती संदर्भात शहर अध्यक्ष आणि स्थानिक आमदारांना अधिकार दिले। माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी काल इथे सोलापूरमध्ये पत्रकार परिषद आपल्या सगळ्यांशी संवाद साधलेला आहे। त्याचबरोबर आमचे शहरातले माननीय आमदार विजय देशमुख, माननीय आमदार सुभाष देशमुख, माननीय आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून युतीचे जे सन्माननीय प्रमुख आहेत त्यांच्या पक्षाचे, त्यांना सन्मानपूर्वक बोलवलं जाईल। त्यांची जी रास्त मागणी असेल, त्यांचा प्रभाव ज्या भागात आहे त्यामध्ये जर त्यांनी उमेदवारांची मागणी केली, ही जर योग्य पद्धतीने आपल्याला हाताळता आली, जी योग्य पद्धतीने केली तर त्यांचा नक्कीच आपल्या बरोबर युतीमध्ये समावेश केला जाईल आणि सर्वजण महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढू। आता आपल्याला जेव्हा त्यांना चर्चेला बोलवू तेव्हा त्यांची जागांची मागणी किती येईल, राष्ट्रवादीचा कुठे कुठल्या भागामध्ये प्रभाव आहे, त्यांच्या आत्ताचे किती नगरसेवक आहेत, त्याचबरोबर शिवसेनेचा कुठल्या भागामध्ये जास्त प्रभाव आहे, त्यांचे आता किती विद्यमान नगरसेवक आहेत, त्याच्यावरती तो क्रायटेरिया त्यांची मागणी याच्यामध्ये काहीतरी म्हणजे त्यांच्या मागणीप्रमाणे होईलच असं नाही, तर त्यांनी जर मागणी केली तर त्यांचा विचार नक्की होऊन आम्ही सगळेजण महायुती म्हणून शहरामध्ये निवडणुका लढवू। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रथम क्रायटेरिया असेल असं मी मगाशी आपणास सांगितलं। त्याबरोबर निष्ठावान कार्यकर्ता, त्याची एकंदर गुणवत्ता आणि इलेक्टिव्ह मेरिट हे बघितलं जाईल। परंतु वर्षानुवर्ष ज्या भागामध्ये आपण निवडणुका उमेदवारी देऊन सुद्धा तिथे लढलेलो आहे परंतु आपला पराभव झालेला आहे, अशा ठिकाणी जर इतर पक्षातल्या उमेदवारांनी उमेदवारी मागितली आणि भारतीय जनता पार्टीकडे त्यांनी मागणी केली असेल तर सर्वसंमतीने तिन्ही आमदार, माननीय आपले पालकमंत्री आणि पक्षाचे निवडणूक प्रमुख असतील, पक्षाचे निवडणूक प्रभारी असतील, या सगळ्यांच्या बरोबर बैठक घेऊन त्यांच्या उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाईल। पण असे म्हणजे प्रभाग नाही आहेत। सोलापूर शहर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर
आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, त्याचबरोबर संपर्क मंत्री दत्तामा भरणे साहेब, सहसंपर्क मंत्री आमचे अण्णासाहेब बनसोडे साहेब, त्याचबरोबर शहरातील आमचे ज्येष्ठ नेते सुधीरजी खडमल साहेब, आमचे कार्याध्यक्ष जुगलजी बागवान साहेब, आमचे गट नेते किसन भाऊ जाधव साहेब, सन्माननीय सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी ज्येष्ठ नेते, त्यांच्या सर्वांच्या साक्षीने आज सोलापूर शहरातील जे महापालिकेतील इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात येऊन अर्ज भरावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आलेलं होतं. त्या अनुषंगाने 16, 17 आणि 18 या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये अनेक इच्छुकांचे अर्ज भरले जातील. आज त्याचा पहिला दिवस होता. आज 11 वाजल्यापासून आतापर्यंत अनेक इच्छुकांनी अर्ज भरलेले आहेत. उद्या आणि परवा असे 2 दिवस या अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू राहील. युती संदर्भात भाजप आणि शिवसेनेसोबत काय चर्चा झाली? युती संदर्भात कोणत्याही घटक पक्षाशी अजून चर्चा झालेली नाही. या संदर्भात जो काही निर्णय असेल ते प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, त्याचबरोबर संपर्क मंत्री भरणे साहेब आणि दत्तामा भरणे साहेब, बनसोडे साहेब हे आल्यानंतर त्याच्यावर चर्चा होईल, त्याच्यावरती निर्णय होईल. परंतु आम्ही आमच्या पक्षाने 75 पारचा नारा दिलेला आहे. आदरणीय बनसोडे साहेब आल्यानंतर तो आपण सर्वांना पाहिला असेल की 75 पार नारा दिल्यानंतर आम्हाला स्वतंत्र लढणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहोत. पालकमंत्र्यांनी काल असं सांगितलं की महापालिकेचे स्थानिक जे आहे स्थानिक भाजपचे अध्यक्ष आणि 3 आमदार यांच्यासोबत चर्चा करून युतीचा पुढचा निर्णय ठरला जाईल. पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचं आम्ही स्वागत करतो, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचे सहसंपर्क मंत्र्यांनी नारा दिलेला आहे 75 पारचा, त्याबद्दल ते स्वतःच बोलतील. भाजप शहराध्यक्ष म्हणतात पक्षाची राजकीय आणि योग्य मागणी असेल तर युतीचा विचार केला. आज या संदर्भात आम्ही काय बोलण्यापेक्षा आमचे सहसंपर्क मंत्री जेव्हा येतील आणि त्यांनी जी घोषणा केलेली आहे 75 पारची, त्यानुसार पुढील आमचे धोरण ठरलं जाईल.